नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सर तुमच्या सर्वांचं आपल्या क्लासमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण शिकणार आहोत मे या शब्दापासून वाक्य कशी बनवायची। बघा, मे या शब्दाचा अर्थ आहे कदाचित करू शकतो। एखादी क्रिया आपण करू शकतो असं जेव्हा आपण अंदाजाने बोलतो तेव्हा आपण मे या शब्दाचा उपयोग करतो। कदाचित करेन, भविष्यामध्ये आपण करू तरी सुद्धा आपल्याला मे वापरता येतं। परवानगी देणे किंवा घेणे यासाठी सुद्धा मे या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो। आपण काही वाक्य बनवूया, त्याच्यातून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल। मेचा पहिला वापर आहे कदाचित करू शकतो। तो कदाचित उशिरा येऊ शकतो। येऊ शकतो म्हणजे करू शकतो। बघा, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कदाचित येऊ शकतो म्हणजे कदाचित करू शकतो। तो म्हणजे ही। याच्यानंतर आपल्याला शब्द वापरायचा आहे मे। ही मे क्रियापद आहे येणे। ही मे कम आणि उशिरा म्हणजे लेट। तो कदाचित उशिरा येऊ शकतो। ही मे कम लेट। आपण कदाचित उद्या भेटू शकतो। कदाचित भेटू शकतो म्हणजे आपल्याला कुठला शब्द वापरायचा आहे? मे। आपण कदाचित उद्या भेटू शकतो। कदाचित भेटू शकतो म्हणजे कदाचित करू शकतो। आपण म्हणजे वी। बी मे, भेटणे म्हणजे मीट आणि उद्या म्हणजे टुमारो। ती कदाचित रडू शकते। कदाचित रडू शकते म्हणजे कदाचित करू शकतो। ती म्हणजे शी। कदाचित साठी आपण अंदाजासाठी वापरतोय मे आणि त्याच्यासोबत रडणे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप क्राय। शी मे क्राय। ती कदाचित रडू शकते। शी मे क्राय। ती कदाचित रागवू शकते। या वाक्याचं इंग्रजी भाषांतर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे। तो कदाचित नापास होईल। कदाचित नापास होईल म्हणजे भविष्यकाळ आहे। आपण अंदाजाने बोलतोय। तो म्हणजे ही। मे, नापास होणे म्हणजे फेल। तू कदाचित सांगशील। तू म्हणजे यू। मे, सांगणे म्हणजे टेल। मित्रांनो, मे या शब्दाचा उपयोग परवानगी घेण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी केला जातो। हे तुम्हाला माहितीच आहे। बघा, तुम्ही म्हणता मे आय कम इन। हा प्रश्न आहे। जेव्हा मे सुरुवातीला वापरलं जातं तेव्हा तो प्रश्न बनतोय। मे आय कम इन, मी आत येऊ शकतो का? मे आय आस्क, मी विचारू शकतो का? मे ही कम विथ अस, तो आपल्या सोबत येऊ शकतो का? हे झाले प्रश्न, परवानगी विचारणं। याचं उत्तर कसं दिलं जात आहे? मे आय कम इन, मी आत येऊ शकतो का? यू मे कम इन, तू आत येऊ शकतोस। मे आय आस्क, मी विचारू शकतो का? यू मे आस्क, तू विचारू शकतोस। मे ही कम विथ अस, तो आपल्या सोबत येऊ शकतो का? ही मे कम, तो येऊ शकतो। ठीक आहे, तर या पद्धतीने मेचा वापर आपल्याला करता येतो। मित्रांनो, ही वाक्य मी फळ्यावरती लिहिलेली आहेत।
तो कदाचित जाऊ शकतो. ती कदाचित पाहिल. मी तुला मदत करू शकतो का? आजच्या आपण जे काही शिकलेलो आहे त्याच्या मदतीने तुम्ही ही वाक्य तयार करायची आहेत आणि मला कमेंट मध्ये सांगायचे आहेत. तुम्हाला जर आजचा क्लास आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. बाय बाय.